धन्यवाद अनुपमा. धन्यवाद सौरभ. सकाळपासून आपण या सगळ्या निवडणुकांच्या निकालांची वातावरण निर्मिती करतोय आणि काल आपण या संदर्भातला एक एक्झिट पोल देखील आपल्या प्रेक्षकांसमोर आणला होता. आणि गेल्या वेळेस जसा आपला बिहारच्या निवडणुका असू देत किंवा आपण सगळ्यात पहिले जो प्रयोग झी24 तासनं केला होता या एक्झिट पोलचा, हे सगळे आपले पोल आजपर्यंत तरी बिनचूक आणि अचूक ठरलेले आहेत आणि आजही आपले हे पोल्स आपण जे दिलेले आहेत ते अचूक ठरावेत अशी आपली अपेक्षा असेल आणि प्रेक्षकही कदाचित तीच अपेक्षा करतील. पण थोड्याच वेळात अजून पाऊण एक तासामध्ये महाराष्ट्रामध्ये गेल्या दशकभरातली कदाचित सर्वात जास्त गाजलेली ही निवडणूक आपण म्हणू शकतो. नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांचे हे निकाल थोड्याच वेळात यायला लागतील आणि माझ्या मते फार वेळ लागणार नाही अनुपमा. छोटे मतदारसंघ असतात, हे इथला काउंटिंगचा आवाका तसा छोटा असतो, त्यामुळे पटापट आपल्याला कदाचित हे निकाल समोर येतील आणि 12 वाजेपर्यंत कदाचित महाराष्ट्रातलं संपूर्ण चित्र देखील स्पष्ट झालेलं असेल. काल आपण झी24 तास आणि JDSने केलेल्या एक्झिट पोल्समध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसत होता, त्याच्यासोबतच शिवसेना आणि त्याच्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही यांना बऱ्यापैकी यश मिळताना दिसत. पण एक प्रकारे विधानसभेचे जे निकाल होते ज्याच्यामध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष आणि महायुतीला मिळालेलं यश हे 50%हून अधिक जागा तिथे मिळताना दिसत आहेत, किंबहुना त्याहून जास्त. त्यामुळे हेच निकालाचे ट्रेंड्स असणार आहेत का. पण अनुपमा, सौरभ, जसं मी सुरुवातीला म्हणालो होतो की अत्यंत गाजलेल्या अशा या निवडणुका होत्यात आणि राजकीय कारणांसाठीच अर्थातच या निवडणुका गाजल्या होत्यात. विरोधक ज्या प्रकारे महाराष्ट्रात त्यांची ताकद एक प्रकारे क्षीण होत चाललेली आहे, त्यामुळे मित्रपक्षांमध्येच कुठेतरी आपल्याला या निवडणुकांमध्ये, ज्याला आपण वारंवार एक शब्द वापरायचो, दोस्तीत कुस्ती होताना दिसली होती. त्याच संदर्भात आपण या निकाल आता जे येणार आहेत थोड्याच वेळात आपण त्याची चर्चा देखील करणार आहोत. स्टुडिओमध्ये माझ्यासोबत असणार आहेत शिवसेनेच्या प्रवक्ते शीतल म्हात्रे, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते डॉक्टर विश्वास पाठक, दोघेही आपल्यासोबत आहेत. सुरुवात त्यांच्यापासून करूया. काल आम्ही संध्याकाळी चर्चा केली होती शीतलजी, फार तुमच्या मित्रपक्षांमध्ये आम्हाला रस्सीखेच ओढाताण बघायला मिळाली होती. अनेक स्टेटमेंट्स, काउंटर स्टेटमेंट्स येत होते. झालं आता सगळं संपलं म्हणायचं आजच्या या तारखेला? नाही, बघा, एक लक्षात घ्या की ह्या ज्या निवडणुका आहेत नगर परिषदेच्या या सर्व किंवा नगरपंचायतीच्या या सर्व कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना इथे संधी मिळाली पाहिजे, ही आमची प्रमुख भूमिका आहे. त्याच्यामुळे अगदी सगळ्याच ठिकाणी काही आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलेलो नाहीत, अनेक ठिकाणी आम्ही एकमेकांच्या बरोबर सुद्धा लढलेलो. आणि मला वाटतं आज रिझल्ट येईल, महायुतीच परत सत्तेवर येणार आहे, यामध्ये काहीच आमच्या दोघांच्याही मनात दुमत नाही आहे. आणि आत्ताच नव्हे तर येणाऱ्या 29 महानगरपालिकेमध्ये सुद्धा आम्हीच परत सत्तेवर येऊ याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. 29 महानगरपालिकांचा हा खरं तर आपण ही सेमीफायनल म्हणू शकतो. विश्वास पाठकजी, तुमच्याकडे जाण्यापूर्वी भाऊसाहेब आजबे काँग्रेसचे देखील प्रवक्ते आपल्यासोबत जोडले गेले, त्यांचंही स्वागत करतो या चर्चेमध्ये. ही सेमीफायनल आहे सगळ्या अर्थाने विश्वास पाठकजी, म्हणजे ज्या प्रकारचे फक्त निकालच नाही तर ज्या प्रकारची पॉलिटिकल तयारी होती त्याची पण सेमीफायनल म्हणायची काय? खरं सांगू का, ज्या प्रकारे महायुती सतत निवडणुकांसाठी तयार राहतं, त्यामुळे आम्हाला तर सेमीफायनल फायनल असं काही राहिलेलं नाही आहे. बरं, ही जर निवडणूक आपण बघितली तर ही खरोखरच कार्यकर्त्याची निवडणूक होती. कार्यकर्त्यांचा उत्साह होता, म्हणून आमच्या शीर्षस्थ नेत्यांनी देखील कार्यकर्त्यांना एकमेकांविरुद्ध दोस्ती रूपाने लढू दिलं. मात्र आज जो रिझल्ट येणार आहे आणि तुम्ही काल जे दाखवलं आहे, तर महायुतीला फार मोठ्या प्रमाणामध्ये जागा मिळतात आहे. त्याचं कारण असं, पण महायुती म्हणून लढला नाही तुम्ही, तिथे वेगवेगळे लढलात तुम्ही, हरकत फार नाही, कमी ठिकाणी. पण आम्ही महायुती म्हणून तुटलेलो नाही ना, आम्ही एकत्रच्या पुढे एकत्रच राहणार आहे. म्हणून फायनल किंवा सेमीफायनल म्हणता येणार नाही. आमच्या दृष्टीने कसं आहे की आपण जर बघितलं की या निवडणुकांमध्ये बाहेर कोण पडलं होतं, जसं देवेंद्रजी फडणवीस यांनी 48 सभा घेतल्या, एकनाथराव शिंदे पूर्ण बाहेर होते, अजितदादा पवार होते, शरद पवार कुठे होते, सुप्रियाताई कुठे होत्या, उद्धव ठाकरे कुठे होते, राज ठाकरे कुठे होते. त्यामुळे ही निवडणूक आधीच यांनी स्वीकारलेली होती की इथे आपला पराभव होणार आणि महायुतीची सरकार आणि सत्ता मोठ्या प्रमाणामध्ये येणार, हे स्वीकारलंच होतं. मला तुमचं फार बरं वाटतं, म्हणजे शिवसेना भाजपचं तुमच्या दोघांचं, म्हणजे तुम्ही निवडणुका आधी असल्या की तुम्ही म्हणतात की एकमेकांविरुद्ध लढतात, तिथे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्यामुळे ठीक आहे, आणि मग जेव्हा निकाल येतात समोर तेव्हा म्हणतात की नाही आमचं महायुतीचं यश आहे. मला फार भारी वाटतं तुमच्यातले अंडरस्टँडिंग. विश्वास पाठकजी, शीतलजी, ते कसं आहे की आमचा फेविकॉल का जोड आहे, तुटेगा नाही. तुम्ही किती मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न केला, आम्ही कोण मिठाचा खडा टाकला, त्याच्यामुळे असं काही होणार नाही. एक लक्षात घ्या की आपण, तुम्ही म्हणताय तर 100 नगर परिषदा शिवसेना स्वबळावर लढलेली आहे, त्यापैकी 40 नगर परिषदा आम्ही लढतो आहोत, 19 नगरपंचायतीमध्ये आम्ही स्वबळावर लढतोय आणि युतीमध्ये 4 ठिकाणी लढतोय. त्याच्यामुळे असं काही नाहीये की आम्ही अगदीच युती तोडून लढतोय. काही ठिकाणी जिथे कार्यकर्त्यांनी मागणी केली तिथे आम्ही वेगळे लढलो, जिथे कार्यकर्त्यांनी एकत्रित लढायचं सांगितलं तिथे आम्ही एकत्रित लढलेलो आहोत. त्याच्यामुळे शिवसेनेचे 187 ठिकाणी नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत आणि 4000 नगरसेवक पद आहेत.
त्याला मला असं वाटतं की माननीय शिंदेसाहेब जेव्हापासून या पक्षाचे मुख्य नेते झाले त्याच्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे नगर परिषदेची किंवा नगरपंचायतीची, आणि अशा वेळेला एवढ्या मोठ्या संख्येने ज्या नगरसेवक आमचे उभे राहत आहेत आणि स्वतः शिंदेसाहेबांनी ज्या पद्धतीने झंझावात केलेला आहे, जवळजवळ 53 ठिकाणी त्यांनी सभा घेतलेल्या आहेत, 2 रोड शो घेतले, श्रीकांत शिंदेजी फिरत होते, त्यांनी 20 ते 22 सभा घेतलेल्या आहेत. आणि याच्या उलट जर तुम्ही उभाठा किंवा मनसे जे म्हणाल ते मला वाटतं त्यांचा पक्ष हा कलानगर बँड्रापुरताच आहे, त्याच्या पलीकडे ते निघाले नाहीत, बाहेर निघाले नाहीत. स्वतः फडणवीसजी फिरत होते, अजित पवारजी फिरत होते. तिन्ही म्हणजे महायुतीने अतिशय सिरियसली ही निवडणूक घेतली, अतिशय सिरियसली कार्यकर्ते काम करत होते, नेते फिरत होते. शेवटी कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम नेत्यांचं आहे. जेव्हा नेते स्वतः मैदानात उतरतात त्या कार्यकर्त्यांना नक्कीच बळ येतं, परंतु याच्या विरोधात परिस्थिती ही विरोधी पक्षाची होती आणि त्याचे निकाल काय लागतील हे तुम्हाला लवकरच कळेल. तुम्ही म्हणतात की मला दोघांना हा प्रश्न म्हणजे मी शिवसेनेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, ॲडव्होकेट जयेश वाणी, त्यांचंही मी स्वागत करतो. पण तुम्हाला एक प्रश्न विचार त्यांच्याकडे जाण्याआधी तुम्ही म्हणतात की ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, वारंवार तुमच्या दोघांकडनं उल्लेख झाला, कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. मग तुमचे नेते एवढ्या पायाला भिंगरी लावून फिरत का होते? मग कार्यकर्त्यांना लढू द्या ना निवडणुका. तुमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री का बरं मैदानात होते? नाही, लढले कार्यकर्तेच, परंतु या कार्यकर्त्यांना बळ देणं सुद्धा गरजेचं आहे, कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहणं सुद्धा गरजेचं आहे. बघा, उबाठामध्ये त्यांची नेहमीची सवय आहे की कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं. स्वतः शिंदेसाहेब हे कार्यकर्ते स्वतःला अजूनही समजतात, त्याच्यामुळे ते कार्यकर्त्याप्रमाणे पायाला भिंगरी लावून फिरत होते, कारण त्यांची ती तळमळ होती की आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे, त्यांना बळ दिलं पाहिजे, त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या पाहिजेत. आणि त्याचप्रमाणे फडणवीसजी सुद्धा फिरत होते, अजित पवार फिरत होते. मला वाटतं ह्याच्यामुळे एक वेगळा नॅरेटिव्ह किंवा एक वेगळं वातावरण तयार झालं महाराष्ट्रामध्ये की बाबा हे आमचे नेते जर एवढे रात्रंदिवस काम करतात तर आपणही करायला पाहिजे. ही साहजिक कार्यकर्त्यांच्या मनात वाटणारी एक भूमिका आहे. विश्वास वाटतं की तुम्हाला हेच वाटतं की म्हणजे मुख्यमंत्र्यांना या निवडणुकांमध्ये, कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः उतरायला होतं? नाही, कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणजे काही काही ठिकाणी 7 ते 8 वर्षापासून निवडणुका झालेल्या नव्हत्या. प्रत्येक कार्यकर्ता, राजकीय कार्यकर्ता हा एक आपलं पॉलिटिकल करिअर म्हणून येत असतो, त्यामुळे अतिशय आतुरतेने आणि तयारीने ही वाट पाहत होते. त्या दृष्टीने ती कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. पण शेवटी पक्षाची निवडणुकाच आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये पंचायतीच्या इलेक्शन्स असो किंवा लोकसभेच्या असो, आमची संपूर्ण यंत्रणा संघटनात्मकरित्या तिथे झोकून देते. आज माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी 48 सभा तर घेतल्याच, पण 2 सभाच्या माध्यमामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून अनेक ठिकाणी त्यांनी संबोधित केलं. महायुतीला तुम्ही निवडून आणा अशा प्रकारचं त्यांनी आवाहन केलं. त्यामुळे मला असं वाटतं की महायुती आणि महाआघाडी याच्यामधला हाच एक फरक आहे की निवडणुका या सिरियसली घ्यायच्या असतात. आमचे विरोधक ते घेत नाही. आणि आता पहा, अर्ध्या तासानंतर आता सुरू होईल की EVM मशीन, वोट चोरी, या सगळ्या गोष्टी सुरू असतील. कारण यांनी इलेक्शन पिरियडमध्ये आराम केला, काही केलं नाही. आता यांचं जे 10 वाजेपासून एक सुरू होऊन जाईल पालुपद, हे एकदम ठराविक आहे. काही अपडेट्स मला द्यायचे आहेत आपल्याकडे ही चर्चा पुढे जाण्यापूर्वी. का अक्कलकोटमधनं काही अपडेट्स आपल्याकडे येतात की निवडणुकांचे निकाल अजून यायचे बाकी आहेत आणि ही अक्कलकोटमधली दृश्य आम्ही आपल्या समोर घेऊन येतो. त्याच्या आधीच जल्लोष सुरू झालेला आहे. अक्कलकोटमधली ही दृश्य आहे. निवडणुकांच्या अजून मतमोजणीला सुरुवात व्हायला अजून अर्धा तासाचा अवधी शिल्लक आहे, त्याच्याहून जास्त कदाचित. पण त्याच्या आधीच हा जल्लोष आणि फटाके, आतषबाजी इथे सुरू झालेली आहे. पुन्हा वळतो चर्चेकडे. मला विरोधकांवरती इथे थेट आरोप इथे केला गेलेला आहे. जयेश वाणी आणि भाऊसाहेब आजबे आपल्याकडे आहेत. भाऊसाहेब आजबे, जयेश वाणी, तुम्ही दोघांनी ऐकलं. सगळ्यात पहिले भाऊसाहेब तुमच्याकडे येतो. विरोधक ही निवडणूक गांभीर्याने लढवत नव्हते, सिरियस नव्हते, मैदानात दिसत नव्हते. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री स्वतः सभांचा सपाटा त्यांनी लावला होता, पण तुम्ही मात्र कुठे दिसत नव्हता तसा आरोप होतोय. काय त्याला तुम्ही उत्तर द्याल? आणि तेच कदाचित निकालात दिसेल असंही त्यांचं म्हणणं आहे. भाऊसाहेब. नाही, मुद्दा असा आहे की खरं तर विश्वास पाठक यांनी जी गोष्ट आधीच विरोधकांनी दाखवून दिलेली होती तर डिफेन्सवर जाऊन आधीच त्याचा उल्लेख केलेला आहे. मुद्दा असा आहे की ही निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याच्या आधीच काँग्रेस पक्ष असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांनी निवडणूक आयुक्तांना भेटून रितसरपणे असं सांगितलेलं होतं की ज्या मतदार यादीमध्ये त्रुटी आहे, जसं मुंबईसारख्या ठिकाणी 11 ते 12 लाख दुबार मतदार, पुण्यासारख्या ठिकाणी 3 ते 4 लाख दुबार मतदार, तर या त्रुटी काढून टाकल्या पाहिजेत आणि मग आपण मतदानाची जी प्रक्रिया आहे त्याला सामोरे गेलं पाहिजे. पण ते निवडणूक आयोगाकडून घडलं नाही हे आपल्याला दिसतंय. आणि त्याच वेळी आता याला खरं 15 दिवसांचा अवधी निघून गेलेला आहे, त्याच्यामुळे मला आवर्जून याची आठवण करून द्यायची आहे की बुलढाण्यामध्ये एक व्हिडिओ फुटेज
आलेलं होतं आणि त्याच्यात आपल्याला दिसलं की कशा पद्धतीने बोगस मतदार करू पाहणारे जे मतदार आहेत त्यांना पकडलं गेलेलं होतं होय. आणि त्यांच्या मदतीसाठी धावून कोण आलेले होते तर शीतल म्हात्रे यांच्या पक्षाचेच आमदाराचे जे कोणी पुतणे का मुलगा असं जे कोणी आहे ते धावून आलेले होते आणि पोलिसांना त्यांनी पकडून पण दिलं नाही. सो त्याच्यामुळे मुद्दा हा निवडणूक प्रक्रियेविषयी संशय निर्माण करणारा जो मुद्दा आहे तो जसा विधानसभेमध्ये दिसला तो यावेळी पण निश्चितपणेच होता. कारण साधा प्रश्न पडतो की हे बोगस मतदार नेमके कोणाच्या नावाने मतदान करणार होते. त्यामुळे हा एक भाग आहे. आणि राहिला प्रश्न मुद्दा फिरण्याचा किंवा प्रचार सभेत हे करण्याचा, तर आमचे जे अध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ हे पूर्ण त्या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रव्यापी त्यांनी दौरा केलेला होता. आणि मुळात आमची म्हणून एक स्ट्रॅटेजी अशी ठरलेली होती की आमचे जे मोठे नेते मंडळी आहेत ते त्या त्या पॉकेट्समध्ये लक्ष देत होते. आणि सो त्याच्यामुळे कदाचित यांचं ज्या पद्धतीने दिसलं की सर्व महाराष्ट्रभर नेते फिरत आहेत तसं चित्र कदाचित आमचं दिसलं नसेल, परंतु त्या त्या पॉकेट्समध्ये आमचे सगळे जे नेते मंडळी होते ते कार्यरत होते आणि त्याच हिमतीनं त्याच धाडसानं फ्री आणि फेअर इलेक्शन झालेलं नसतानाही पूर्ण ताकदीनं आम्ही याला सामोरे गेलो आणि त्या रिझल्टमध्ये निश्चितच परावर्तित झालेलं आपल्याला दिसेल.